नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण घटक संच चाचणी दुसरी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची प्रश्नपत्रिका बघतोय। आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात। काही प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत, बाकी प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः लिहून टाका आणि अडलंच तर कमेंट करा। तर प्रोड्यूसर गॅसच्या निर्मितीमध्ये डॅश 4 पर्याय दिले आहेत, याच्यापैकी कोक हे उत्तर आहे। कोकचा उपयोग करतात। डॅश डॅश पेक्षा जास्त वारंवारिता असलेल्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी म्हणतात। यासाठी योग्य उत्तर आहे 20,000 हर्ट्ज। दातांचे डॉक्टर डॅश डॅश आरसा वापरतात, याचे योग्य उत्तर आहे। दातांचे डॉक्टर अंतर्वक्र बहिर्वक्र दोन्ही प्रकारचे आरसे वापरतात। पुढील विधान चूक की बरोबर ते लिहायचे। गोल आरसा अभिसारी आरसा असतो, तर हे चूक आहे। आणि ग्रॅफाइटच्या एका पापुद्राला ग्रॅफिन म्हणतात, हे बरोबर आहे। पुढील प्रश्न आहे बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे। खालील विधानांची शास्त्रीय कारण लिहायचे, 4 मार्क आहे त्याला आणि कोणतेही 2 लिहायचे, त्यामुळे 2 प्रश्नांची नीट तयारी करा। बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे। वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसलेला आरसा बहिर्वक्र का असतो? वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही। आता ही झालं, ह्या प्रश्नांची उत्तर तुम्ही आरामात लिहू शकता। स्वाध्यायाचे व्हिडिओ असतात अपलोड केलेले, बघून घ्या। खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो? पेरिस्कोपमध्ये समतल, फ्लड लाईट्समध्ये बहिर्वक्र, दाढी करण्याचा आरसा अंतर्वक्र, रस्त्यावरील दिवे अंतर्वक्र। हिरा आणि ग्रॅफाइट मधला फरक इथे स्पष्ट करायचा आहे आणि आपण तो फरक इथे लिहिणार आहोत। तो लिहिलेले मुद्दे बघून घ्या। पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे। प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावर होणारा परावर्तन। 22°C तापमानाला ध्वनीतील हवेचा वेग 344 मीटर/सेकंद असतो। आपल्या मेंदूत ध्वनी सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते। गोली आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी 3 चिन्ह संकेत। हा प्रश्न सोडवायचा आहे। तर एकूण या प्रश्नासाठी इथे 3 प्रश्न सोडवायचे आहेत। प्रश्न 4 खालील प्रश्न सोडवा। हायड्रोकार्बन व्याख्या लिहायची, मिथेनचे रेणुसूत्र लिहायचे, मिथेनचे रेणुसूत्र काढायचे व लिहायचे। गोली आरशाद्वारे प्रतिबिंब मिळवण्यासाठीच्या किरणाकृती काढण्यासाठीचे नियम, नियम 1, नियम 2 व नियम 3 इथे लिहिणं अपेक्षित आहे। आणि याच सोबत ही आपली प्रश्नपत्रिका इथे संपली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।